आणि पंचकृषीतील अजून 3 ते 4 शाळांना साहित्य वाटप केलं जाणार आहे। तर ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित हा आपला निरोप घेतलेला थोड्या वेळापूर्वी राम आजबे, पूर्व मंडल अध्यक्ष भाजपा, त्यानंतर ऑडिटर आपले हरिदास माने साहेब, बापू चंदनशिवे माजी पंचायत समिती सदस्य, महेश देशमुख माजी उपसरपंच, प्रीतम कुमार देवकर पाटील, विठ्ठल कदम ग्रामपंचायत सदस्य, संतोष देशमुख, गणेश मिसाळ, अभिजित चव्हाण, त्याचप्रमाणे आपले पत्रकार मित्र तात्यासाहेब पवार, या शाळेचे मुख्याध्यापक शकुंतला मोहन पवार, शिक्षक हनुमंत खताळ, अर्चना शिर्के, सीमा थोरात, विठ्ठल चव्हाण, संजय काकडे, प्रल्हाद शिर्के, समीर मदने आणि उपस्थित सर्व विद्यार्थी मित्रांनो आणि गावातील ग्रामस्थ व इतर माझे तरुण सहकारी मित्र, आज या ठिकाणी आपला प्रवीण भैयांचा आपल्याला माहिती आहे की परवा दिवशी वाढदिवस झाला। तर मागील मला वाटते 10 ते 15 वर्षापासून प्रवीण भैयांच्या वाढदिवसाला इंदापूर तालुक्यातील निरनिराळ्या वेगवेगळ्या ठिकाणी काही ना काही सामाजिक किंवा विधायक उपक्रम हे होत असतात आणि भैयांचा पण आग्रह असतो की काहीतरी समाजाला उपयोगी पडेल, आपल्या विद्यार्थ्यांना काहीतरी मदत होईल, कारण ही मुलं जी आहेत ती उद्याची आपली पिढी आहे आणि ह्यांच्या शिक्षणासाठी काही हातभार लागला किंवा इतर ठिकाणी काही रक्तदान शिबिर झाले किंवा अजून दुसरे काही आरोग्य शिबिर झाले, वेगवेगळे उपक्रम त्या ठिकाणी झाले, क्रिकेट स्पर्धा झाल्या, तर अशा प्रकारचे चांगले विधायक उपक्रम घेऊन वाढदिवस या ठिकाणी भैयांचा दरच वर्षी होत असतो। तशाच पद्धतीने ह्या वर्षी सुद्धा वाढदिवस झालेला आहे आणि इथं वडापुरी आणि सगळ्या परिसरामध्ये तुम्हाला माहितीच आहे की सोनाई डेअरी इथून खूप जवळ हाकेच्या अंतरावर आहे। इथले कितीतरी आपल्या भागामधले कर्मचारी किंवा इतर सगळे लोक आपल्या सोनाई ग्रुपशी या ठिकाणी जोडलेले आहेत आणि दादांचं आणि भैयांचं या गावावरती नेहमीच प्रेम असतं। कुणाची कुठली अडचण असेल किंवा कुठल्या गोष्टी असतील तर त्याच्यामध्ये या ठिकाणी कसा मार्ग काढता येईल हे बघत असतात। त्याचप्रमाणे जे आपले काय सगळे भैयांचं मित्रमंडळ आहे किंवा बाकी सगळे जे आहेत हे सुद्धा इथल्या काय ज्या मागण्या असतील, तुम्ही जसं सांगितलं की इथं व्हरांडा वगैरे आहेत, तर अशा पोचवून पूर्ण करत असतात। भविष्यात आपण भैयांच्या कानावरती घालून इथं जे काय व्हरांड्याचं किंवा जी अजून काही गरज असेल तर ते करण्यासाठी 100% प्रयत्न करू। शालेय साहित्य तुम्ही सांगितलं दप्तर ते पण आपण कार्यक्रम या ठिकाणी 100% राबवू। फक्त इथून भैयांपर्यंत निरोप पोचला किंवा त्यांच्या जर ते एक त्यांच्या डॉक्युमेंटचा जो विषय असला तर ज्यावेळी कुठं काय निधी उपलब्ध होतोय किंवा ज्या पद्धतीने ते करता येईल ते भैया 100% करण्याचा प्रयत्न करतात। या शाळेमध्ये आता सांगितलं की बऱ्याच वाड्या वस्त्यावरची वेगळ्या ठिकाणची मुलं आहेत, कारण जिल्हा परिषद शाळेमध्ये आता पटसंख्या कमी असते पण इथं मोठा म्हणजे मुलांची संख्या मोठ्या प्रमाणावर दिसते। पहिलीपासून 10वी पर्यंतची मला वाटते संख्या आहे, तर इथला सगळा शिक्षक वर्ग आणि शाळेचं व्यवस्थापन हे चांगलं असल्यामुळं या ठिकाणी एवढ्या मुलांची संख्या इथं सगळे दिसते आणि आपल्याला चांगलं कसं शिक्षण मिळेल ही सगळी इथली शाळा व्यवस्थापन समिती असेल किंवा इथले सगळे ग्रामस्थ किंवा आपल्या या कार्यक्रमासाठी ज्यांनी पुढाकार घेतला तर सगळ्यांचा प्रयत्न असतो। त्यामुळे मला वाटतं कुठतरी चांगल्या पद्धतीने या ठिकाणी शाळेचं वातावरण इथं बाकी शाळांपेक्षा जिल्हा परिषदेमध्ये दिसतंय। आणि आज नेमकं भैया इथं कार्यक्रमाला येणार होते, परंतु अचानक आपण जशी श्रद्धांजली वाहिली तिथं भैयांना जावं लागलं, त्यामुळं भैया आलेले नाहीत, नाही ते भैया प्रत्यक्ष या ठिकाणी कार्यक्रमाला येणार होते आणि भविष्यातल्या काळात तुम्ही जसं म्हणला तसं येतील भैया आणि तुमच्या काय अजून मागण्या असतील किंवा काही वेळेला आपल्या मागण्या नसतील त्या सुद्धा कामं या ठिकाणी भैया 100% करतील। आपल्या तालुक्यामध्ये तरुणांमध्ये भैयांविषयी खूप मोठं आकर्षण किंवा एक पुढच्या भविष्याच्या आशादायक अशा प्रकारचं चित्र आहे आणि त्या आशेला भैया 100% न्याय देतील अशी या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो। आणि आपण या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल सर्व आयोजकांचे सर्वांचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद।